नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट माझी आणि सविताची आहे. रात्रीची वेळ असते आणि सविता आणि मी रस्त्याने चाललेलो असतो. सविता ही माझी गर्लफ्रेंड असते आणि तिला घरी सोडण्यासाठी निघालेला असतो. पण रस्त्यामध्येच आमचं पेट्रोल संपतं आणि आम्हाला रस्त्यानेच उशीर होतो. आता आमचं दोघांचेही डोकं बंद पडतं. करायचं तर काय करायचं? आम्हाला एक घर दिसतं आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं आणि पाणी यायला लागला होता. रात्रीची वेळ होती. 10-11ची. सविता खूप सुंदर दिसत होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं काय करावं, काही नाही. वरून पाऊस, थंडी, अशातच आम्हाला एक घर दिसतं. ते घरामध्ये राहायला कुणीही नव्हतं. त्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे आम्ही घरामध्ये घुसतो. घरामध्ये घुसल्यानंतर घरामध्ये बिलकुल उजेड नव्हता. त्यामुळे फक्त वीज पडली तरच उजेड घरात असं यायचा. बाकी रूममध्ये पूर्णपणे अंधार होता. सविता आणि मी एका ठिकाणी बसून घेतलं. आता आम्हा दोघांनाही त्या ठिकाणची रात्र काढायची होती. आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळे दोघेही आम्ही रूममध्ये बसतो. विजेचा मोठा आवाज येतो आणि सविता मला घट्ट मिठी मारते. कारण ती खूप घाबरलेली असते आणि तिचे कपडे पण ओले असतात. घट्ट मिठी मारल्यानंतर मला काहीच कळत नव्हतं काय करावं आणि ती पण मला घट्ट मिठी मारते. त्यानंतर मी हळूवार तिच्या जवळ जातो आणि जवळ गेल्यानंतर जे काही होतं आम्ही दोघेही एकमेकांमध्ये एवढं गुंतून जातो आम्हाला काहीच समजत नव्हतं. ती रात्र म्हणजे आमच्या दोघांमधील खूप मोठा दिवस. त्या दिवसामुळेच माझ्या आयुष्यामध्ये काळा दिवस आला. त्या रात्री जे काही आमच्यासोबत घडलं ते घडल्यानंतर सविताला दिवस जातात आणि सविताचं लग्न झालेलं नसतं. त्यामुळे घरच्यांना पण काय सांगायचं हा प्रश्न सवितापुढे असतो. ज्या मुलासोबत सविता बाहेर गेलेली असते तो मुलगा सविताचा बॉयफ्रेंड असतो. पण जेव्हा सविता त्याला सांगते की माझ्या पोटामध्ये तुझं बाळ आहे, तेव्हा तो मुलगा लग्नासाठी नाही बोलतो. मी फक्त तुझ्यासोबत टाइमपास करत होतो असं सांगतो. माझं तुझ्यावर खरं प्रेम नाहीये असं स्पष्ट सांगतो. त्यामुळे सविता पुढे काय करावं हा प्रश्न होता. तिला काहीच समजत नव्हतं. जर ही गोष्ट बाहेर आली तर आईवडिलांची इज्जत जाईल, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये असतात. त्यामुळे सविता आईवडील जेव्हा दुपारी कामावर जातात तेव्हा आपल्या घरी फाशी घेते आणि आपलं जीवन संपवते. तर मित्रहो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.